फार्मर आयडी कार्डवर शेतकऱ्यांना 15,000 रुपये विशेष अनुदान मिळणार। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली। फार्मर आयडी कार्डवर 15,000 रुपयाचं विशेष अनुदान देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या कृषी विभागाने घेतलाय। नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलं आहे त्यांना आता 15,000 रुपयाचं विशेष अनुदान आणि 10 सुविधांचा मोफत लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलं आहे त्यांच्या बँकेच्या खात्यात 15,000 रुपयाचं विशेष अनुदान डायरेक्ट जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली। शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नव्हती, अतिवृष्टीचं अनुदान लवकर जमा होत नव्हतं, पण त्यातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय। आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे आणि ज्यांना ते प्राप्त झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांचं नशीब आता चमकणार आहे। केंद्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यामुळे फार्मर आयडी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15,000 रुपये जमा होणार। एवढंच नाही तर या पैशासोबत 10 मोठ्या सुविधा मोफत देण्यात येणार। मग कोणत्या 10 सुविधा मोफत देण्यात येणार? 15,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? कारण की हे पैसे सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाहीत, काही पात्रता निकष याच्यासाठी लावण्यात आले आहे। फार्मर आयडी कार्ड काढल्यामुळे तुम्हाला कोणत्या 10 सुविधा मोफत मिळणार? ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही किंवा ज्यांनी नुसता अर्ज केलाय पण त्यांना मिळायचं राहिलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं की ज्यामुळे त्यांना देखील 15,000 रुपये मिळतील? अशा सर्व प्रश्नांची सगळे सविस्तर उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। पहा, जर तुम्हाला 15,000 रुपयाची गरज असेल, जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड अजून काढलेलं नसेल तरीही 15,000 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। पहा, सगळ्यात आधी फार्मर आयडी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। सर्वात आधी आपण समजून घेणार आहोत ही नवी योजना नेमकं काय आहे, 15,000 रुपयाचं विशेष अनुदान का शेतकऱ्यांना मिळत आहे, फार्मर आयडी कार्डवर कोणत्या 10 सुविधा मोफत मिळणार आहे, सगळं सविस्तर सांगतो। पहा, अनेक जण फार्मर आयडी कार्ड काढत असताना बऱ्याच वेळा म्हणतो याची अशी काय गरज आहे, आपल्याकडे 7/12 आहे, उतारा आहे, 8 आहे, सगळं आहे, मग आपल्याला आयडी कार्ड वेगळं काढायची काय गरज आहे? पण सरकारने ठरवलं होतं की शेतकऱ्यांना वेगवेगळे लाभ द्यायचे आणि ते लाभ थोडे थिडके नसून लाखो रुपयांचे लाभ मिळणार। म्हणजे 15,000 बँक खात्यात तर येणारच, ज्यासाठी एक छोटासा अर्ज करायचा, त्याला 2 कागदपत्र जोडून द्यायची, ते तुम्हाला 10 सेकंदात पुढे सांगतो। पण 10 मोफत सुविधा इतक्या जबरदस्त आहे की ज्यामुळे तुमचा लाखोंचा फायदा होणार। पहा, फार्मर आयडी कार्ड ही तुमची डिजिटल शेतकरी ओळख आहे। केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या मोठ्या योजनेचा भाग आहे। एकाच कार्डमध्ये तुमची सगळी माहिती एकत्र जोडलेली असते, जसं की तुमचा आधार कार्ड नंबर इथे याला जोडला जाणार, तुमच्या जमिनीचा 7/12 जोडला जाणार, 8 उतारा जोडला जाणार, तुमच्या नावावर किती शेती आहे, तुमचं बँक खातं कुठे आहे, तुम्ही कोणतं पीक घेता, कधी घेता, पिकांचं उत्पन्न किती निघतं, या सगळ्या गोष्टींची माहिती अचूक आणि डिजिटलपणे सरकारकडे जाणार आहे। याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्याला सगळ्या सरकारी योजनांचा लाभ आता घेता येणार। तुम्हाला पूर्वी कोणती योजना आली, पीक विम्याची योजना आली, अर्ज भरा, कर्जमाफी योजना आली, अर्ज भरा, नमो शेतकरी, PM शेतकरी, कुठलं अनुदान घ्यायचं, अर्ज भरा, आता त्याची गरज नाही, वारंवार कागदपत्र जमा करण्याची गरज नाही, सगळं काही एकाच क्लिकवर उपलब्ध होणार। तुमचं फार्मर आयडी कार्ड तुम्ही एकदा दिलं की तुम्हाला सगळ्या योजनांचे लाभ मिळाल। हा झाला आता तुमच्या फार्मर आयडी कार्डचा फायदा। आता 15,000 रुपयाचं विशेष अनुदान कशा पद्धतीने मिळणार, 10 मोठ्या सुविधांचा लाभ कशा पद्धतीने मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचं विशेष अनुदान मिळणार आहे, कोणत्या 10 सुविधा फार्मर आयडी कार्ड सोबत शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। पहा, व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर शेती तुमची खूप आनंदाची होणार आहे। लाखो रुपयांचा खर्च तुमचा तर वाचेलच, पण 10 मोफत सुविधा आणि 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आता कोणत्या 10 सुविधा मिळणार? सगळ्यात आधी आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेतोय की 10 सुविधा कोणत्या मिळणार। पहा, लक्षात घ्या, 10 सुविधा अशा आहेत की ज्याची माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही। यूट्यूबवर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जातात, पण रिअल माहिती देणारा हा व्हिडिओ असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात फार्मर आयडी कार्ड हा नवीन विषय असल्यामुळे त्याच्यावर योजना नेमकं कोणत्या आहे, नाहीतर काय होईल, तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मतदान कार्ड सारखे कार्ड काढून घरी ठेवताल, पण त्याचे फायदे काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसतील तर लाखोंचं नुकसान होणार। 15,000 रुपयाचा लाभ तर तुम्हाला मिळणार, ते सांगतो, पण त्याआधी 10 योजना कोणत्या ते एकदा पहा। हवामानाचा अचूक अंदाज थेट तुमच्या मोबाईलवर येणार। पहा, शेतकऱ्याची जी शेती आहे ती संपूर्णतः हवामानावर अवलंबून आहे। हवामान जर व्यवस्थित असेल तर पीक चांगलं येतं, हवामानाचा अंदाज जर आधीच आला तर तुम्हाला पीक कशा पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग करायचं, खतं कधी टाकायचे, त्याचबरोबर फवारे कधी मारायचे याचा अंदाज येत असतो। मग जर हवामानाचा अंदाज जर एखाद्या शेतकऱ्याला अचूक मिळाला तर त्याचा लाखोचा फायदा 100% होणार। कारण की तुम्ही पेरणी करताना, फवारणी, कापणी करताना तुमचं सिंचनाचं नियोजन करू शकता, सगळं नियोजन करू शकता। याने नुसता फायदाच होणार नाही तर तुमचं लाखो रुपयाचं नुकसान देखील टळू शकतं। कारण की अवकाळी पाऊस कधी येणार, वादळ कधी येणार,
चक्रीवादळ कधी निर्माण होणार, तापमान काय असणार, आर्द्रता किती असणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईलवर एका क्लिकवर मिळणार. दुसरा फायदा पहा, मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड तुम्हाला मिळणार. तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे, जमिनीमध्ये कोणते घटक कमी पडलेत, कोणत्या खताची त्याला गरज आहे, कोणत्या पिकासाठी ती जमीन चांगली आहे, ही सगळी माहिती देणारी मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड तुमच्या आयडीवर आता थेट उपलब्ध होणार आहे. आता हे कसं मिळवायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ फक्त 2 मिनिटं राहिलाय बघा. थेट लाभ हस्तांतरण होणार. आता सरकारी योजनांचे जे पैसे होते, आता तिसरा फायदा, हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे फार्मर आयडी कार्डचा, की सगळ्या खतांवरची जी सबसिडी आहे, ट्रॅक्टरचं अनुदान, कुठल्याही गोष्टीचं अनुदान, पीक विमा, सगळ्या गोष्टीचं जे अनुदान आहे ते तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार. कुठला दलाल नाही, कुठला एजंट नाही, सगळा व्यवहार अतिशय पारदर्शक होणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे बघा, पारदर्शक व्यवहार होणार. चौथी योजना याच्यात चालती ती सुलभ पीक विमा पंतप्रधान फसल विमा योजना. आता पहा, या योजनांचे अर्ज करणं, नुकसान भरपाई मिळवणं पूर्वी खूप कठीण होतं, पण ते आता सोपं होणार. तुमच्या पिकाची माहिती आधीच आयडीवर नोंदवलेली असेल, म्हणजे तुम्ही 7/12 उतारावर काही नोंद केली की ते डायरेक्टली डिजिटल माध्यमानं तुमचं जे कार्ड आहे फार्मर आयडी कार्ड त्याला जमा होणार. आणि त्यामुळे सरकारला वेगळं काही तपासणी करण्याची गरज नसणार आणि त्यामुळे तुमचे जे पीक विमा आहे तो तुम्हाला अगदी नियमितपणे मिळत राहणार. त्यानंतर सरकारच्या अनुदानाची माहिती आणि अर्ज करता येणार. आता सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे बघा, ही 5वी जी योजना आहे ती फार महत्त्वाची आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं, बऱ्याचशा योजना येतात कळतच नाही, कुठली योजना आली त्याचे अर्ज चालू होतात, अर्ज संपूनही जातात तरी कळत नाही. त्यामुळे सगळी माहिती मोबाईलवर येणार. ट्रॅक्टरसाठी अनुदान असू द्या, बियाण्यासाठी अनुदान, ठिबक सिंचनासाठी सबसिडी असू द्या, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याची माहिती अर्ज तुम्हाला मिळणार. त्याचं अनुदान देखील डायरेक्टली या कार्डाच्या माध्यमातून जमा होणार. आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची योजना अशी आहे की बाजारभावाची माहिती मिळणार. ई नाम नावाची एक सुविधा सुरू झाली आहे. याच्या अंतर्गत तुमचं जे पीक पिकत आहे तुमच्या शेतामध्ये त्याचा सध्या बाजारात भाव काय सुरू आहे याची माहिती देखील तुम्हाला मिळू शकणार. कृषी तज्ज्ञांचा मोफत सल्ला याच्यावर मिळणार. शेती करताना काय होतं, अडचणी येतात, एखादा नवीन रोग येतो, कोणतं औषध मारावं कळत नाही, कोणती फवारणी कधी करावं, कोणतं खत टाकावं काहीच कळत नाही. तर अशा याच्यावर तुम्हाला या आयडीद्वारे मोबाईल दिला जाणार, नंबर दिला जाणार, त्या नंबरला कॉल करायचा आणि सुविधा तुम्हाला मिळणार. कर्जांचा देखील लाभ तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. पाहता हे झालं याच्यावरच्या योजना. आता राहिला प्रश्न 15,000 रुपये कसे मिळणार. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, हे 15,000 रुपये तुम्हाला एक खट्टी मिळणार आहे. तर पहा, केंद्र सरकारचे 6,000 रुपये, राज्य सरकारचे 6,000 रुपये आणि 3,000 रुपये असे 15,000 रुपये तुम्हाला मिळणार. आता केंद्र सरकारचे 6,000 रुपये कोणते, तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ज्याला PM किसान योजना म्हणून ओळखलं जातं. तर या अंतर्गत दरवर्षी सरकार तुम्हाला 6,000 रुपये देतं, म्हणजे 3 हप्त्यामध्ये, म्हणजे प्रत्येक 4 महिन्याला 2-2 हजार. तसेच राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 रुपये, म्हणजे प्रत्येक 4 महिन्याला 2-2 हजार. अशा पद्धतीने ते 6,000 झाले. आता तुम्हाला हे तर पैसे आम्हाला आधीच मिळत होते, पण लक्षात घ्या त्याच्यासाठी देखील आता फार्मर आयडी कार्डची मागणी केली जात आहे. फार्मर आयडी कार्ड दिलं नाही तर पुढचे नमोचे PMचे तुमचे हप्ते येणार नाही, अशी देखील आता त्या ठिकाणी आवश्यकता करण्यात आली आहे. त्यानंतर एक 3,000 रुपयाचा अतिरिक्त बोनस देखील नरेंद्र मोदी यांच्याकडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार. असे 6+6+3 असे 15,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार. आता फार्मर आयडी ज्यांनी काढलेलं नाहीये त्यांनी CSC केंद्रामध्ये जाऊन हे फार्मर आयडी काढा. त्यासाठी कागदपत्र, आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक, फोटो असं लागणार आहे. अर्ज प्रक्रिया बरेच दिवस आधी सुरू झाली. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी म्हणजे जवळपास 1 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांनी याला अर्ज केलेला आहे. त्यापैकी 30-40 लाख शेतकऱ्यांना आयडी कार्ड मिळालेले आहे, बाकीच्यांचं बाकी आहे. आता तुम्हाला मिळालं आहे का नक्की कमेंट करून कळवायचं आहे. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.